Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. मुंबईच्या उपनगरात पावसाचा जोर वाढला. अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण, पालघरमध्ये संततधार. राज्यातील बहुतांश भागात पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहील. पुणे घाटमाथ्यावर आज रेड अलर्टचा इशारा. पालघर, रायगड, रत्नागिरीत, नाशिक, साताऱ्याला आज ऑरेंज अलर्ट. मुंबई, ठाण्यासह विदर्भाला येलो अलर्ट. मुसळधार पावसामुळे पालघर, डहाणूमध्ये जनजीवन विस्कळीत. तलासरी आणि कासा भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. शहराला चारही बाजूने पाण्याने वेढा. डहाणू विरार लोकल सेवा पूर्णपणे ठप्प. पालघरमध्ये गेल्या 16 तासापासून मुसळधार. नदी, नाले आणि ओढ्यांना पूर. डहाणूच्या कासा गावाला पुराने वेढलं. नागरिकांचं स्थलांतर. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळांना आज सुट्टी. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा निर्णय. पालघरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यातील 30,000 कंत्राटदारांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा. थकीत बिल न मिळाल्याने कंत्राटदार आक्रमक. तब्बल 1 लाख कोटींची बिलं थकल्याचा दावा. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा. आज सकाळी 11 वाजता राज ठाकरे यांची पत्रकार परिषद. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ बंदची हाक. सुजात आंबेडकरांकडून सर्वांना सामील होण्याचं आवाहन. दिल्लीत पुन्हा राडा. संसद मार्गावर रात्री दगडफेक. एसीपी भगतसिंह यांच्या 3 पोलीस कर्मचारी जखमी. पोलिसांचा लाठीचार्ज. परिसरात तणावपूर्ण शांतता. दिल्लीतील 16 मेट्रो स्थानकं आजही बंद. जंतर मंतरवरील आंदोलनामुळे डीएमआरसीचा हा निर्णय. पुढील सूचनेपर्यंत मेट्रो स्टेशन बंद राहणार. कॉक्रोच जनता पार्टीने मागण्यांचं निवेदन दिलं. सरकार त्यांच्याशीही चर्चेला तयार. नड्डांकडून कॉक्रोच जनता पार्टीला चर्चेचं निमंत्रण. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवर ठाम. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई आणि मोदींनी माफी मागावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या. विरोधक पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधी यांची ग्वाही. त्र्यंबकेश्वरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. 3 जण जखमी. जखमींवर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात उपचार. उत्तराखंडमधील पिथोरगडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन. मुख्य मार्गावर ढिगारा कोसळल्याने रस्ता पूर्णपणे बंद. प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचं काम सुरू. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.